एखादी आठवण दादाची, एखादा किस्सा आठवतोय का तुम्हाला? दादाचा आठवण खिस्सा काय भरपूर खिस्से दादाच्या आठवणला. आमच्या गोदावरीवर 17 बंधारे केले दादानं गेलेत. आता सध्या चालू आहेत बंधारे. आणि संपूर्ण ह्याच्यामध्ये कुठल्या बी कार्यामध्ये दादाचा एकदम नंबर एक आहे. आणि खरं तर हयातमध्ये गोपीनाथ मुंडे, अजितदादासारखे नेते, विलासराव देशमुख यांच्यासारखे जर नेते असते तर महाराष्ट्राची परिस्थिती काय राहिली असती? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला असता आणि पंतप्रधान झाला असता. हे 3 नेते असते तर म्हणजे नेते लई भारी होते ते. गोपीनाथरावनं बी एवढी सुधारणा केली की विमा शेतकऱ्याला भरायला लावायचा, पुन्हा ती विमा मंजूर करून आणायचा, असे भरपूर कामं केलीत. आणि दादाने बी केलेत, विलासरावने बी केलेत. हे जर तिघे जण असते तर पंतप्रधान व्हायच्या लायकीचे महाराष्ट्र होतं. दादांची पुण्यतिथी, एखादा चांगला किस्सा जेणेकरून आज जयंती दिवशी आठवतोय असं काही सांगता येईल का? माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये जे काही गोरगरीब आहेत या गोरगरिबासाठी मोठमोठे दवाखाने ग्रामीण भागामध्ये ओपन केलेले आहेत. आजही बांधकाम पूर्ण झालेलं आहे, पण दादा गेल्यामुळं आज ते दवाखाने तसेच आहेत, त्यांचे उद्घाटनसुद्धा झालेलं नाही. दादा निघून गेल्यामुळं ही मोठी पोकळी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे. जर दादा असले असते तर आज धनंजय मुंडे साहेबसुद्धा मंत्री झाले असते, आमचे विटेकर दादासुद्धा मंत्री झाले असते. ही मोठी असणारी पोकळी परभणी जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. दसूर पाटीवर माऊलींची पालखी आली आणि वारकरी जे आहे ते चिखलामध्ये जेवण करतायत. मात्र एक वेगळा आनंद जो आहे तो त्यांना मिळतोय. आज उपमुख्यमंत्री अजितदादा यांची देखील जयंती आहे. ते देखील त्यांनी राज्याचा कारभार पाहिलाय. त्यामुळं एक विठ्ठलाच्या या वारी दरम्यान, माऊलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान एक आलबेल चर्चा जे आहे ते आपण वारकऱ्यांसोबत करणार आहोत. कारण की प्रशासनानं आजची जयंती आहे ते शासन मान्य केलेली. आणि त्यानंतर हे वारकरी सगळे माझ्यासोबत आहेत. महाराज पूर्ण चिखल पाहायला मिळतोय, तरी वारकरी आहे ते मनमुराद आनंद जेवणाचा घेत आहेत. खरं यावर्षीचं असं झालं या ठिकाणी का प्रति दरवर्षी असा पाऊस दिसतो? नाही, बऱ्याच वेळेस या ठिकाणी असा पावसामध्ये स्वयंपाक करून वारकरी जेवण केलेले आहेत. यावर्षी जेवले अशातला प्रकार नाही. बऱ्याच वेळेस अशा प्रकारचे वारकरी पावसामध्ये जेवण करतात. खरं तर तुमचा मुलगा जे आहे ते परभणीचा ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष आहे असं तुम्ही मला सांगितलं. बाकी दुसरे जे 2 मुलं आहेत ते नेमकं काय काय करतात, कोणत्या नोकरी पदावर आहेत? एक वकील आहेत आणि एक लंडनला आहेत इंजिनियर. कुटुंबामध्ये काय चर्चा झाली होती? नेमकं स्वयंपाकामध्ये वारकऱ्यांना काय जेव घालायचं? वारकऱ्यामध्ये आम्ही महाराज संघ आलो, आम्ही यात्रेला पहिले सुरूला. तर महाराजाला आम्हाला क्या महाराजाचं हे नियोजन आवडलं. मग आम्हाला वाटलं एक पंगत घ्यावं, वारकऱ्याला जेव घालावं, म्हणून आम्ही 8 वर्षापासून पंगत करतो. हो हो. मला एक सांगा, खरं तर तुमचा मुलगा जे आहे ते भाजपचा ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष आहे असं सांगतायत. एखादी दादांची आठवण, अजितदादांची आज जयंती आणि सरकार मान्य आज जयंती झालेली, मात्र त्यावरून काय एखादी आठवण दादाची, एखादा किस्सा आठवतोय का तुम्हाला? दादाचा आठवण खिस्सा काय भरपूर खिस्से दादाच्या आठवणला. आमच्या गोदावरीवर 17 बंधारे केले दादानं गेलेत. आता सध्या चालू आहेत बंधारे. आणि संपूर्ण ह्याच्यामध्ये कुठल्या बी कार्यामध्ये दादाचा एकदम नंबर एक आहे. संपूर्ण जनतेला मिळून मिसळून काम करून घेणारे आहेत, ते काम करणारे होते. हो. आणि खरं तर हयातमध्ये गोपीनाथ मुंडे, अजितदादासारखे नेते, विलासराव देशमुख यांच्यासारखे जर नेते असते तर महाराष्ट्राची परिस्थिती काय राहिली असती? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला असता आणि पंतप्रधान झाला असता. हे 3 नेते असते तर म्हणजे नेते लई भारी होते ते. गोपीनाथरावनं बी एवढी सुधारणा केली की विमा शेतकऱ्याला भरायला लावायचा, पुन्हा ती विमा मंजूर करून आणायचा, असे भरपूर कामं केलीत. आणि दादाने बी केलेत, विलासरावने बी केलेत. हे जर तिघे जण असते तर पंतप्रधान व्हायच्या लायकीचे महाराष्ट्र होतं. आणि वारकऱ्यांसाठी हे तिन्ही नेते काय करू शकले असते असं वाटतंय? वारकऱ्यासाठी बी संपूर्ण ह्याच्यामध्ये ते नियोजन लावायला भारी होते. हे जे आळंदी ते पंढरपूर हे रोड रस्ता जे रुंदीकरण केलं आहे त्यानेच केले त्या ठिकाणी. नाही तर अगोदर काय छोटा रस्ता होता. हो. खरं तर दादांची देखील आज पुण्यतिथी. गोपीनाथ मुंडे साहेब हयात नाहीत, विलासराव देशमुख हयात नाहीत. दादांची पुण्यतिथी, एखादा चांगला किस्सा जेणेकरून आज जयंती दिवशी आठवतोय असं काही सांगता येईल का? माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये जे काही गोरगरीब आहेत या गोरगरिबासाठी मोठमोठे दवाखाने ग्रामीण भागामध्ये ओपन केलेले आहेत. आजही बांधकाम पूर्ण झालेलं आहे, पण दादा गेल्यामुळं आज ते दवाखाने तसेच आहेत, त्यांचे उद्घाटनसुद्धा झालेलं नाही. उद्घाटनासाठी दादा त्या ठिकाणी येणार होते, परंतु दादा निघून गेल्यामुळं ही मोठी पोकळी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे. जर दादा असले असते
तर आज धनंजय मुंडे साहेब सुद्धा मंत्री झाले असते, आमचे विटेकर दादा सुद्धा मंत्री झाले असते. ही मोठी असणारी पोकळी परभणी जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. विकास देखील झाला असता त्यांच्या माध्यमातून. हां, दादा असले असते तर विकास झाला असता. गोरगरिबांना दवाखाने ओपन होऊन त्या ठिकाणी रुग्णसेवा निर्माण झाली असती. पण दादा गेल्यामुळे हे थोडं खंडित झालेलं आहे. तुम्ही काय या वारीच्या वाटेवर टेम्पो वगैरे लावलेला आहे किराया नेमकं साहित्य काय काय असतं गाडीमध्ये? गाडीमध्ये आम्ही सगळी व्यवस्था करतो. आम्हाला काही भाड्याची व्यवस्था नाही, आम्ही घेत बी नाहीत. पण माऊली करता आम्ही सेवा करतो. चिखल असेल, पाणी असेल, त्या ठिकाणी आम्ही वाढायला सुद्धा तयार आहेत. सगळा आनंद घ्यायला माऊली करता. जेमतेम भाड्यामध्ये देखील तुम्ही गाडी चालवताय, म्हणजे काहीतरी ह्याच्यामधून कमाई व्हावी ही अपेक्षा काहीच नसते. अपेक्षा काहीच नाही आम्हाला. माऊली करता आम्ही सेवा करतो. दादांचा एखादा किस्सा वगैरे आठवतोय का तुम्हाला? आठवतंय ना? हो, दादा करता आम्ही खूप दुःख मानतो. एखादा किस्सा किंवा त्यांनी एखादं केलेलं काम तुमच्या तिकडल्या परिसरामध्ये असं काही आठवतंय का तुम्हाला? हो, आठवतंय ना माऊली. हेच बंधारे हे कामं केलेली आहेत. म्हणजे तुम्ही आणि महाराज म्हणजे एकाच ठिकाणचे? हो, एकाच गावचे. तुम्ही तुमची ट्रक आहे या वारीच्या पालखी सोहळ्यामध्ये, मात्र तुमच्या गाडीमध्ये साहित्य काय काय असतं? काय नाही, स्वयंपाकाचं साहित्य असते गाडीमध्ये. बाकी खरं तर प्रत्येक भाडे तुम्ही करीत असताना काही त्याच्यामधून मार्जिन पण राहत असेल, म्हणजे कमाई पण होत असेल. मात्र या पालखी सोहळ्यामध्ये कसं असतं बरं? तुमच्या मनाच्या भावना काय असतात? या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही गाडी घेऊन सेवा करण्यासाठी इथं येतात. माऊलीच्या ह्याला कमाईसाठी येत नाहीत. आमचा माऊलीला आल्यामुळं आमचा आनंद होतोय. ओके, धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया खरं तर सकाळच्या दरम्यान न्याहारीची पंगत होती. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. वारकरी जे आहेत ते सध्या मनमुराद जेवणाचा आनंद घेत आहेत. काय माऊली जेवण वगैरे झालं का? बरं, आली थोडं पुढे या. काय या वारीच्या वाटेवर जेवण करताना हा जो आनंद आहे तो आनंद कुठे मिळतो का हा याच ठिकाणी? नाही, ह्याच ठिकाणी वारीच्या ठिकाणी मिळणार ना. हो, घरगुती पंक्तीतली किंवा एखाद्या लग्न कार्यातल्या जी चव असती ती चव आणि इथली चव काय तुलनात्मक फरक असतो? चवीमध्ये फरक पडते ना. ह्याच्यामध्ये भरपूर चव आहे ना. माऊलीच्या वारीचा हेच वेगळा आहे. वारीचा, आषाढी वारीचा आनंदच वेगळा आहे ना. महाराज, हे जे वारकरी जे आहेत ते किती दिवसापासून तुम्हाला विचारपूस करत असतात? अगोदर दोन महिन्याच्या पूर्वीपासून सर्वांचे फोन येतात. महाराज प्रस्थान किती तारखेला आहे? या सर्वांची इच्छा, माऊलीची पालखी कधी सुरुवात होते आणि आम्ही कधी सहभागी व्हावं असे सारखे फोन 2 महिन्यापासून यांचे सुरू होतात. ओके, धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? तुम्ही काय खरं तर नियोजन तुमचं या वारीच्या वाटेवर खूप चोख असतं, प्रत्येक वारकऱ्याला वाढ व्यवस्थित करणं. मात्र हा उत्साह नेमकं कुठून येतो? पायी चलत इथपर्यंत येतात तरी? रामकृष्ण हरी. ही सर्व विठोबारायाची आणि माऊलीची कृपा. जे वारकरी आहे ते मनातून एवढं श्रद्धाभावनेनं कार्य करतो. आणि असे सागर महाराजासारखे जी काही व्यक्ती आहे मुळात ते प्रोत्साहन परमेश्वरच त्यांना देतो. आणि त्यामुळे आम्हासारखे वारकरी किंवा आम्ही या ठिकाणी निघवतो. काय तुम्हाला अजितदादाबद्दल काय म्हणलं? आजीदादा जर असते तर अनेकतेनं भरभराटीचा विकास केला असता आणि आमच्या प्रत्येक वारकऱ्या गोरगरिबापासून ते ह्याच्यापर्यंत हे केलं. तरी माननीय देवेंद्रजी फडणवीस हे चांगल्या प्रकारचं वारकऱ्यासाठी सेवा करतात. काय खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया, तुम्ही किती दिवसापासून या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाला? 5 वर्ष झालं दिंडी सोहळा. आता या वर्षी 5-6 दिवस झाला, 5 दिवस झालं. एक वेगळा आनंद असतो, वेगळा आनंद असतो. ओके, धन्यवाद. या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असन. या वारीच्या वाटेवर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, पंढरपूर. धन्यवाद.